रक्षा खडसे सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्हाला देखील फोन आलेला आहे, फोनवर काय म्हणलं आणि आता तुमच्या भावना काय आहेत? सर्वात आधी अभिनंदन केलेलं आहे आणि आता 11:30ला बोलवलेलं आहे मोदीजींकडे। आता पुढची प्रोसिजर मला माहित नाही, पण नक्कीच खूप मोठा क्षण आहे हा, कारण की कधी विचारही केला नव्हता की ठीक आहे खासदार म्हणून काम करायला मिळतंय आणि मी पण त्याच्या समाधानी होते, कारण की सतत लोकांमध्ये राहत आलेली आहे, त्यांच्यासोबत एवढे वर्ष राजकीय माझा प्रवास झालेला आहे। त्याच्यामुळे अशी काही खूप मोठी अपेक्षा घेऊन मी कधी राजकारणात काम केलेलं नाहीये। नेहमी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करायला आवडलेलं आहे आणि पुढे जरी आज पक्षाने जरी मला संधी दिलेली आहे, पण तरी माझी पहिली जबाबदारी ही कार्यकर्ता म्हणूनच आहे आणि पूर्णपणे मी माझा प्रयत्न करेल की येणाऱ्या भविष्यामध्ये मी या आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, जनतेसाठी जास्तीत जास्त काय चांगलं काम करता येईल। तुम्हाला आज तुमचा संपूर्ण प्रवास आठवत असेल आणि त्याचबरोबर खडसे साहेबांचा एक खूप महत्त्वाचा वाटा राहिला असेल या संपूर्ण म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासात। नक्कीच त्यांचा आज महत्त्वाचा वाटा आहे, कारण की माझी सुरुवातच राजकीय त्यांच्यापासून झालेली आहे, कारण की माहेरी काही राजकारणाशी संबंध नाहीये। माझे मम्मी पप्पा म्हणजे नक्कीच राजकारणाशी त्यांचा कुठेही संबंध नव्हता, पण सामाजिक कार्यामध्ये ते आधीपासून राहिलेले आहे। सामाजिक कामाची आवड माझ्या वडिलांकडूनच मला मिळालेली आहे आणि इकडे आल्यानंतर सगळं राजकीय घराण्यात सून म्हणून मी आली। नाथाभाऊंकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायलाही मिळाल्या। माझ्या आयुष्यात बऱ्याचशा परिस्थिती बदलत गेल्या, त्या परिस्थितीमध्ये नाथाभाऊंनी खूप साथ दिली आणि नाथाभाऊंसोबत सगळ्या पक्षाच्या जनतेने, पक्षाच्या लोकांनी साथ दिली। पक्षामध्ये कधी असं जाणू नाही दिलं की मी एकटी आहे, नेहमी सगळ्यांनी सपोर्ट केला, जनतेने सपोर्ट केला, म्हणून मला असं वाटतं की आज ह्या सगळ्या लोकांचं श्रेय खूप मोठं। लक्षात काहीशे भाऊक सुद्धा तुझा दिसताय। भाऊक नक्कीच हा क्षण बघा खूप मोठाच आहे, कारण की ही संधी मिळणं म्हणजे नक्कीच खूप मोठं मला वाटतं। खूप कुठलं मंत्रीपद आवडेल सांभाळायला? अपेक्षा नाही मला, ती कोणतीही अपेक्षा नाही, जे पक्ष देईल त्या अनुषंगाने मी काम। कुणाचा फोन येत आहे सगळ्या आता शुभेच्छांचा वर्षाव? कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे फोन येत आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने खूप फोन येत आहेत, कंटिन्यू त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि आता ते या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थातच मोदी देखील शपथ घेणार आहेत संध्याकाळी पंतप्रधानांची आणि या ठिकाणी रक्षा खडसे यांची देखील वर्णी लागलेली आणि त्यामुळे ते आता मोदींच्या भेटीसाठी निघालेले आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।